महाराष्ट्रात विकृतीच्या घटना काही कमी होत नाहीये। जालन्यातल्या आनबा गावात जुन्या वादातून एका व्यक्तीला लोखंडी सळीचे चटके देऊन जबर मारहाण करण्यात आली। शिवरात्रीच्या दिवशी घडलेल्या या प्रकाराचा संतापजनक व्हिडिओ समोर आलेला आहे। माध्यमांवर हा व्हिडिओ व्हायरल झालाय। त्याचे विधानसभेतही आज पडसाद उमटले। या विकृतीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ कारवाईची मागणी केली, तर छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड आणि दमानिया यांनी या घटनेचा निषेध केला। कैलास बोराडे असं मारहाण झालेल्या व्यक्तीचं नाव आहे। भागवत दौंड या व्यक्तीसोबत शेतात पाईपलाईन टाकण्यावरून काही दिवसांपूर्वी वाद झाला होता आणि त्या भांडणाचा राग शिवरात्रीला काढून आपल्याला सळीचे चटके दिले गेल्याची तक्रार बोरुडे यांनी केली। आरोपी भागवत दौंडचे भाऊ नवनाथ दौंड हे शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी आहेत। या प्रकरणी दोन्ही भावांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। आता ते पाईपलाईन मुळेच झालं। ते पाईपलाईन करत होतो त्याची मेन रोड ना, त्याला म्हणलं भाई हे कोण करतोय असं, आम्हाला रात्री बेरात्रीच जावं लागतं। छोटा रस्ता करून ठेवला त्याने, मेन रोड उकरला त्याने डांबरीकरण। तुला माहिती मी कोण आहे? नवनाथ दौंडचा भाऊ आहे, मी काही बी करू शकतो, तुला पहिले बी सांगितले म्हणे, आता परत सांगतो म्हणे, जाय म्हणे इथून। मग तो बदला त्यांनी मला शिवरात्रीच्या दिवशी घेतला। दर्शन करत असताना नंदीपाशी बसलो, तेव्हा आतमध्ये मी लेडीज बघितल्या मंदिराच्या आतमध्ये गावात। म्हटलं आतमध्ये आपण जाऊन थोडं नंतर जाऊ म्हटलं। मग मी नंदीपाशी बसलो, दर्शन केलं नंदी महाराजाचं। मग मी आतमध्ये जात असताना मी म्हणलं हे किंवा मी दुरून दर्शन करू, आपण चालले बाहेर करू म्हटलं। मी जात असताना त्यांनी मला खेचलं, हात धरला माझा। कोण होतं त्यासोबत? कोण? तो स्वतःच होता पहिली, त्यांनीच मारलं, तोच मिळेल। बाकीचे समजा भक्तगण होते ते म्हणे मारू नको तिली, पण हा नाही ऐकायचे, हे गुंडागिरी करायचे हो।